नितीनचं नवीन नवीन लग्न झालं होतं आणि तो रेखा सोबत फाटकपूर गावामध्ये राहायला आला होता. रेखा एक शिकलेली आणि समजदार मुलगी होती, पण नितीनचं शिक्षण लहानपणीच सुटल्या कारणामुळे त्याला कोणतीही चांगली नोकरी मिळत नव्हती आणि तो पप्पूच्या दुकानामधून चादर आणि रजाई घेऊन सायकलवरून गावागावामध्ये विकू लागला. प्रत्येक वेळी सायकलवरून गावागावामध्ये चादर आणि रजाई विकण्या कारणामुळे गावकरी नितीनला कोणतीही इज्जत देत नव्हते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे रेखा खूप नाराज झाली होती. तुम्ही हे काम सोडून का नाही देत हो? मला नाही चांगलं वाटत जेव्हा तुम्ही सायकलवरून गल्ली गल्लीमध्ये जाता. मला दुसरं काही जमत पण तर नाही. मी आणखी काय करणार? ते सगळं मला नाही माहित. तुम्ही हे काम सोडून द्या आणि दुसरं काहीतरी सुरू करा. काहीतरी असं करा ज्यामध्ये मीही तुम्हाला मदत करू शकेल. अरे माझी बायको, जर मी सायकलवर चादर विकणं पण सोडून दिलं तर आपण खाणार काय आणि घालणार काय? मला माहित आहे की तू सुशिक्षित आणि समजदार आहे, पण मी तुझ्या कमावलेल्या पैशावर नाही राहू शकत. हे माझ्यासाठी शरमची गोष्ट असेल. रेखा बोलली तरीही नितीननी जिद्द नाही सोडली आणि तो सायकलवरून रजाई आणि चादर विकण्याचं काम करतच राहिला. एक दिवस पप्पूने नितीनला चादर आणि रजाई घेऊन जाण्यासाठी मनाई केली. नितीन, आजपासून तुला माझ्या दुकानातून चादर आणि रजाई घेण्याची काहीच गरज नाहीये. तू आपल्या घरी बसू शकतो. पण मालिक, तुम्ही असं का बोलताय? मी काय चूक केली आहे? ते यामुळे की तू गावागावात जाऊन चादर विकतोय, त्यांच्या मला तुझ्या खूप कंप्लेंट्स येत आहेत. आणि तसं पण मला दुसरा माणूस मिळालाय ज्याला मी माझी चादर आणि रजाई देणार. तो त्याला विकून तुझ्यापेक्षा जास्त नफा मला देणार. माझ्याकडनं अशी काय चूक झाली मालक? जर तुम्ही असं केलं तर मी काय करणार? या कामाच्या व्यतिरिक्त मी कुठलंच काम नाही केलंय आणि मला दुसरं काम सुद्धा नाही मिळणार. आता मी तुझी यामध्ये काहीच मदत नाही करू शकत. आपली काळजी घे. नितीन हताश आणि परेशान होऊन त्याच्या घरी गेला. घरी जाऊन त्यांनी सगळी गोष्ट त्याची बायको रेखाला सांगितली. काही हरकत नाही, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं. तुम्ही हे गोष्ट सोडून द्या. तुम्ही त्याच वेळेस माझं ऐकलं असतं तर तुम्हालाही ऐकावंच लागलं नसतं. तू एकदम खरी बोलत होतीस. त्या दिवशी मला तुझी गोष्ट ऐकून घ्यायला पाहिजे होती. नितीनला निराश पाहून रेखा किचन मधून खीर घेऊन आली आणि म्हणू लागली, मी आज तुमच्या आवडीची खीर बनवली आहे, ज्याला खाऊन तुम्ही खूप आनंदी व्हाल. अच्छा, जरा मला टेस्ट करू दे बरं, कशी बनली आहे तर. नितीन रेखाकडून खीर घेऊन खाऊ लागतो. तेवढ्यात त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. तो खीरचा धंदा करण्याचा विचार करतो. अरे भाग्यवान, एक गोष्ट सांगू? जर आपण खीरचा व्यापार केला तर? तू एवढी छान खीर बनवतेस, जर आपण या गोष्टीचा फायदा उचलला, बस यासाठी फक्त आपल्याला काही पैशांची गरज असणार आहे, पण आपण कमाई चांगली करूया. तुम्ही तर अगदी माझ्या मनातलं बोललात. मी तर केव्हापासून म्हणत होते आपण दोघं मिळून काहीतरी करूयात. काही पैसे आहेत माझ्याकडे ज्याने आपण हा बिझनेस सुरू करू शकतो. आपण उद्यापासूनच खीर बनवून विकायला सुरुवात करूयात. आणि दुसऱ्याच दिवशी नितीन आणि रेखाने खिरेचं दुकान ओपन केलं. पहिल्याच दिवशी त्यांची विक्री खूप चांगली झाली. लोक पोट भरून खीर खाऊ लागले आणि नितीनला नफाही होऊ लागला. तुझी आयडिया तर एकदम काम करून गेली. मी तर जीवनामध्ये पहिल्यांदा स्वतःहून काही करण्याचा प्रयत्न केला आणि सफल झालो. देव करो की असाच आपला नफा वाढत राहो. कारण तुमच्या सोबत मी आहे ना. चला आता तुम्ही दूध घेऊन या. आपल्याला उद्याच्या दुकानासाठी सामान खरेदी करायचंय. नितीन दूध घेण्यासाठी रमेशच्या दुकानामध्ये जातो. रमेशच्या दूधच्या दुकानावरती जाताच तो बघतो की तिथं त्याचा जुना मालिक पप्पू पण आहे, जो रमेशचा खूप चांगला मित्र आहे. नितीन भावा, या सांगा आज किती दूध हवंय? मला 20 लिटर दूध हवंय. 20 लिटर दूध? काय दुधाचा काय व्यवसाय सुरू केलाय का? नाही रमेशजी, मी आणि माझी बायको आम्ही या दुधाची खीर बनवून विकतो. एवढं बोलून नितीन दूध घेऊन त्याच्या घरी निघून गेला. पण पप्पूला ही गोष्ट जास्त पचली नाही. तो रमेशच्या सोबत राहून षड्यंत्र रचू लागला. हा मूर्ख माणूस आज एवढा ताव देतोय. काही दिवसाआधी मी त्याला माझ्या नोकरीवरून काढून टाकलं होतं. आज माझ्या समोर एवढा ताव दाखवून चालला गेला. हे दोघाही नवरा बायको मेहनत करतायत.
आधी 5 लिटर दुधाची खीर बनवायचे, त्यानंतर 10 आणि आता तर 20. दिवसेंदिवस तर माझ्या दुधाची विक्री खूपच चांगली होत आहे. पप्पू रमेशकडून नितीनची तारीफ ऐकून जळू लागतो. तर तू फक्त दूधच विकत राहणार आहे की स्वतः काहीतरी करणार आहे? मी तर म्हणतोय की तू पण स्वतःचा खीरचा व्यापार सुरू कर. मी तुला पैसे देणार आणि माझा एक बेरोजगार मुलगा सुद्धा आहे जो आजकाल काहीच नाही करतोय. तो पण तुझ्या या व्यापारामध्ये तुझी मदत करणार. विचार तर तुमचा खूप चांगला वाटतोय आणि माझी मंजुरी सुद्धा आहे, पण आपला नफा अर्धा अर्धाच राहणार. पप्पूच्या सांगण्यावरून रमेश त्याचं बोलणं ऐकतो आणि त्यांनी पप्पूचा मुलगा राजू त्याच्यासोबत मिळून एक मोठं खीरचं दुकान ओपन केलं आणि धंदा करू लागला. दुकान खूप मोठं होतं, पण गर्दी काहीच नाही. यामुळे हैराण होऊन बोलला, आज जास्त ग्राहक नाही आहेत. नक्कीच सगळे जण त्या नितीनच्या दुकानावर खीर घेत असणार. मी तर आता माझ्या दुकानावरून त्याला दूध देणं पण बंद करून टाकलंय, तरी पण त्याचं दुकान खूप चालतंय. आपण मग असं करूया, पूर्ण गावामध्ये अफवा पसरूया की नितीनच्या दुकानातली खीर मिलावटी आणि नकली आहे. तो नुकसानदायक गोष्टी खीरमध्ये मिसळून विकतो. मानावं लागेल, तू आहेस आपल्या बापाचा खरा मुलगा. कर, तुला जसं ठीक वाटेल. राजूने ठीक तसंच केलं. पूर्ण गावामध्ये त्याच्या मित्रांसोबत मिळून त्यांनी ही अफवा पसरवली की नितीनच्या दुकानातली खीर भेसळयुक्त आहे. पूर्ण गावामध्ये नितीनच्या दुकानाची ही गोष्ट खूप जास्त पसरली. लोकांनी नितीनच्या दुकानामध्ये येणं बंद केलं आणि ह्या गोष्टीमुळे नितीन पुन्हा एकदा परेशान झाला. हे नक्कीच त्या पप्पू आणि त्याचा मुलगा राजू त्याची चालाकी आहे आणि यांची सोबत रमेश भाऊ सुद्धा देतोय, कारण त्यांना यामधून नफा मिळतोय. आपले ग्राहक आपल्याकडून हिसकावून घेतले. तो माहित नाही ही अफवा आपल्याबद्दल कोण पसरवत आहे. माझ्याकडे एक युक्ती आहे. जर गावामध्ये प्रसार केला की आपण मातीची खीर बनवणार आहे. मातीची खीर हे काय आहे? मी समजवते. लोकांना असं वाटते की आपण भेसळयुक्त करतोय. आपण जेवढं होईल तेवढं त्याचा प्रचार करूयात आणि प्रत्येक ठिकाणी पोस्टर लावून प्रचार करूयात आणि मातीच्या भांड्यामध्ये त्यांच्या समोर खीर बनवून दाखवूयात. यामुळे आपला प्रचार पण होईल आणि आपलं दुकानही चालेल. तर वाट कशाची बघतीयस? मी आतापासूनच याची व्यवस्था करणं सुरू करतो. रेखाच्या अशा सांगण्यावरून नितीनने पूर्ण गावामध्ये प्रचार केला. मातीच्या खीरची चर्चा पूर्ण गावामध्ये होऊ लागली. लोक मातीची खीर बघण्यासाठी खूप लांबून लांबून येऊ लागले. जेव्हा लोकांनी मातीच्या खीरला पाहिलं तर लोक आश्चर्यचकित होऊ लागली आणि नितीनच्या दुकानातून खीर घेऊन खाऊ लागले. लोकांना एवढं आवडीनं खीर खाताना पाहून रेखा म्हणाली, या खीरीमध्ये मातीचे सगळे गुण आहेत. ही खीर आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहे आणि आपल्याला ताकदही देते आणि सोबतच कॅल्शियम, व्हिटॅमिन सगळं काही देते. जानेमान, शेवटी तुझी समजदारी कामी आलीच. काय तुम्ही पण. रेखा आणि नितीनचा व्यापार पहिल्यापेक्षा 2 पटीने जास्त वाढला आणि रमेशला याच कारणामुळे त्यांचं दुकान बंद करावं लागलं. पप्पू आणि त्याचा मुलगा राजू असं म्हणूयात की हसायलाच विसरून गेले आणि इकडे नितीन आणि रेखा दोघंही पती आणि पत्नी आनंदाने राहू लागले. गुलाबगंज नावाचं एक गाव होतं, जिथे जीतू नावाचा एक माणूस आपल्या बायको शीला बरोबर राहायचा. जीतू गावामध्ये खीर विकून आपलं गुजारा करायचा. जीतूच्या दुकानाच्या एकदम समोर रवी पण खीर विकत राहायचा. खीर घ्या, चांगली गोड खीर घ्या. खाताल तो वाटी चाटत राहताल. मी विकतो जगातली सगळ्यात चांगली खीर. स्वादाची जाण, आमच्या खिरेची शान. या या. पूर्ण गाववाले फक्त रवीकडूनच खीर घ्यायचे, ज्याने उदास होऊन जीतू घरी जायला लागतो. एवढ्यातच रवी जीतूला आवाज लावतो. जीतू, अरे जीतू, जरा इकडे ये. काय झालं? आज काय कमाई नाही झाली का? आता काय सांगू रवी भाऊ, जेव्हापासून मी खिरेचं दुकान उघडलंय तेव्हापासून माझ्याकडून कोणी खीर घेऊ इच्छितच नाहीये.
समजत आहे भैया, समजत आहे. एक काम कर, खीर विकणं बंद कर आणि काही दुसरं विकणं चालू कर. कारण खीर तू माझ्यापेक्षा चांगली नाही बनवू शकणार. आणि हळूहळू तुझं काम बंद होऊन जाईल. मग आपल्या बायकोला काय खाऊ घालशील? तुझी ती सडलेली खीर. जितू निराश होऊन आपल्या घरी निघून जातो. जितूची बायको शीला जितूला बघून त्याला विचारायला लागते, काय झालं? इतके नाराज का आहात? आता काय सांगू शीला, जेव्हापासून मी माझ्या खिरेचं दुकान उघडलंय, माझ्या दुकानामधून कोणी खीर घेतच नाहीये. काय माहिती असं काय मिळवतो तो त्याच्या खीरमध्ये की सगळे लोक त्याच्याकडूनच खीर घेऊ इच्छितात. काही हरकत नाही, देव आमची नक्कीच मदत करेन. तुम्ही फक्त आपल्या कामावर लक्ष द्या. दुसरीकडे रवी दुसऱ्या गावामध्ये दवाई विकणाऱ्या सुशीलला भेटत होता. अरे सुशील, ती शहरातले औषध दे ज्याने खीर गोड होऊन जाते. मी देऊन तर टाकेल, पण लक्षात ठेवायचं, जर याला जास्त मात्रामध्ये खिरेमध्ये टाकलंस ना तर हे लोकांना आजारी पण पाडू शकतं. माहितीये, मी कुठे या औषधाला पूर्ण टाकत आहे. रवी त्या शहरच्या केमिकलला आपल्या खीरमध्ये घालायचा, ज्याने खीर आणखीन जास्त स्वादिष्ट व्हायची. एक दिवस असंच जितू नदीच्या किनाऱ्यावर बसून स्वतःशी काहीतरी बोलत होता. जेव्हा वडील होते तेव्हा खिरेचं दुकान किती चांगलं चालत होतं. जेव्हापासून हे खिरेचं दुकान माझ्याकडे आहे, माझ्याकडून कोणी खीर घेतच नाहीये. जर असंच चालत राहिलं तर मी आणि माझी बायको पूर्णपणे कंगाल होऊन जाईल. तेव्हा तिथे जितूला नदीच्या किनाऱ्यावर एक मासा तडपताना दिसला. ओह, बहुतेक हे मासा चुकूनच नदीच्या बाहेर आला असेल. मी याला परत नदीमध्ये टाकून देतो. जसंच जितू त्या माशाला नदीमध्ये टाकतो, ती एक सुंदर जलपरीमध्ये बदलून जाते, जिच्या केसांमध्ये गुलाबाची काही फुलं लागलेली होती. आभार तुमचे, तुम्ही माझी मदत केला. खूप वर्षापूर्वी मला एका साधूने श्राप दिला होता आणि बोलले होते की जोपर्यंत एक नेक माणूस तुझी मदत नाही करेल तोपर्यंत तुझा श्राप कधीच नाही तुटणार. आज तुम्ही माझी मदत करून माझा श्राप तोडून टाकला. तुमचे खूप खूप आभार जितू. माग, तुला काय हवं आहे ते माग, मी तुझी मदत करेन. जर तुम्ही माझी मदत करू इच्छितात तर माझी फक्त एवढीच मदत करा की माझी खीर फक्त चांगल्या प्रकारे विकली जाईल. जलपरी आपल्या डोक्यातून एक गुलाबाचं फूल काढून जितूला देते. ह्याला ठेवून घ्या. ह्या गुलाबाच्या फुलाच्या पंखाने तुमच्या खिरीमध्ये घातल्यावर तुमच्या गावाला ना खूप आवडेल. ही अशा तसा गुलाबाचं फूल नाहीये. ह्याला जेव्हा तुम्ही आपल्या खिरीमध्ये घालाल तर तुमची खीर दुनियाची सगळ्यात स्वादिष्ट खीर बनून जाईल. पण ह्याचा वापर कोणत्याही चुकीच्या इराद्याने नका करू, नाहीतर हे गुलाबाचं फूल उलटं काम करायला लागेल. जलपरी हे बोलून निघून जाते आणि जितू त्या गुलाबाच्या फुलाला आपल्या घरी घेऊन येतो. दुसऱ्या दिवस जितू आणि रवी दोघे आपली खिरीच्या दुकानाला उघडतात. जितू आपल्या खिरीमध्ये त्या गुलाबाच्या पंखांना घालतो. गोड खिरेचा खरा खजाना, गुलाबाच्या खिरेची जादूच जुनी. चवीमध्ये भरलेलं मनाला लागेल. गुलाबाची खीर सगळ्यांनाच आवडेल. या गुलाबाची खीर खा. ही कोणती खीर आहे भैया? आधी कधी नाही ऐकलं. गुलाबाची खीर, हे तर मी कधीच नाही ऐकलंय. चल जरा खाऊन बघूया. दोघं माणसं जितूच्या दुकानावर पोचतात. अरे जितू, जरा खीर तरी दे रे. कधी ऐकलं नाहीये गुलाबाच्या खिरेबद्दल. जी, आताच देतो. जितू दोघांना एक एक प्लेट खीर देतो, ज्याला खाऊन जसं त्यांचे होशच उडून जातात. अरे, ही तर खूपच स्वादिष्ट खीर आहे. मी तर अशी खीर कधीच नाही खाल्ली. तू खिरेची गोष्ट करत आहे. मी याच्या आधी याच्यापेक्षा चांगलं काहीच खाल्लं नाहीये. भाऊ, दे अजून 2 प्लेट दे. मी आज फक्त खीरच खाणार आहे. दे भाऊ, मला पण 2 प्लेट दे. जितू त्या लोकांना गुलाबाची खीर खाण्यासाठी देतो. हळूहळू पूर्ण गावामध्ये
जितूची गुलाबाच्या खिरीची चर्चा व्हायला लागते. रवी हे सगळं बघून दुसऱ्या गावामध्ये औषधवाल्या सुशीलकडे जाऊन बोलतो. अरे बाबा, ही तू कसलं औषध दिलंयस? काही कामच नाही करत आहे. सगळे लोक त्या जितूकडेच खीर खाण्यासाठी जात आहेत. काय तू ह्या औषधापेक्षा जास्त चांगलं औषध तर त्याला नाही दिलंस? कशा गोष्टी करत आहात भाऊ? मी काही औषध वगैरे नाही विकलंय त्याला. आणि त्याच्या खिरेची गोष्ट ह्या पूर्ण गावात आहे. माहिती नाही कशा प्रकारे तो ह्या गुलाबाच्या खिरेला बनवत आहे. मी ऐकलं आहे की त्याच्याकडे एक जादुई फूल आहे, ज्याच्या पाकळ्या तोडून तो आपल्या खिरेमध्ये टाकतो. जर असं असतं तर त्याच्या त्या पाकळ्या आतापर्यंत संपून गेल्या असत्या. तुम्ही माझं बोलणं नाही ऐकत आहे का? मी म्हणलो ते जादुई फूल आहे. जसेच ते पाकळ्या तोडत असेल तेव्हा लगेच नवीन पाकळ्या येत असतील. जर असंच आहे तर फूल माझ्यासोबत असायला पाहिजे. बोल, माझा साथ देशील? हां ठीक आहे, येतो. पण जी खीर तू विकणार त्याच्यामध्ये माझी पण भागीदारी असायला पाहिजे. अरे बिलकुल असणार, का नसणार? तू साथ तर दे माझी. आपण दोघं मिळून खीर विकू आणि त्या जितूला या धंद्यामधून बाहेर काढू. जितू दुसरीकडे खीर विकून विकून श्रीमंत होऊन जातो. तो आणि त्याची बायको खूप जास्त प्रसन्न होतात. तर एक दिवस रवी आणि सुशील दोघेजण त्यांच्या घराच्या खिडकीवर उभा राहून त्यांचं बोलणं ऐकायला लागतात. हे बघा हो, मी बोलले होते ना की देव आमची मदत नक्की करेल. हो, तू बरोबर बोललीस. आपल्या मदतीसाठी देवाने आपल्याला त्या जलपरी सोबत मिळवलं आणि तिने मला हा गुलाब दिला. आणि ऐक, ह्या गुलाबाला तू सांभाळून स्वयंपाकघरातल्या तिजोरीमध्ये ठेव. हो ठीक आहे. चल, मी निघतो आता. जितू आपल्या दुकानात जातो. बघितलं सुशील, याने ही गोष्ट तर पक्की झालीच आहे की त्याच्या त्या गुलाबाच्या फुलांमुळे त्याची खीर एवढी स्वादिष्ट होते. अजून तर अजून कोणत्या तरी जलपरीने हे फूल त्याला दिलंय. आता पुढे काय करायचं रवी? पुढे काय, आता आपल्याला फक्त त्या जादूच्या गुलाबाला चोरायचं आहे आणि आपल्या खिरेमध्ये टाकायचंय. पण आपण त्या फुलाला चोरायचं कसं? बस तू बघत राहा आणि ते कर जे मी तुला सांगतोय. रात्रीचा वेळ होऊन जातो. रात्रीच्या अंधारात जेव्हा सगळेजण आरामात झोपत असतात त्याच वेळेस रवी आणि सुशील जितूच्या घरामध्ये शिरतात. चला, त्याने त्या गुलाबाला स्वयंपाकघराच्या तिजोरीमध्ये ठेवलंय. मला माहिती आहे. रवी आणि सुशील दोघेजण त्या घरात घुसतात. दोघेजण तिजोरीला उघडून त्याच्यामधला तो गुलाबचा फूल काढून घेतात. हे बघ, हेच आहे ते फूल. आता तर आपण मालामाल होऊन जाऊ आणि यापुढे मला त्यासली ती फालतू औषधं पण नाही विकावी लागणार. दोघेजण त्या फुलाला चोरतात. जेव्हा दुसऱ्या दिवस सकाळ होते तर जितू आणि शीला दोघांना ते फूल कुठंच दिसत नाही. अहो, मी तर त्या फुलाला इथेच ठेवलं होतं. माहिती नाही कुठं गेलं ते आता. काही गोष्ट नाही शीला, देवाने दिलं तर देवानेच घेतलं. देवाचीच ही महिमा असेल. दुसरीकडे रवी आणि सुशील एक मोठ्या कढाईमध्ये खीर बनवतात. त्यामध्ये त्या गुलाबाच्या फुलाच्या पंखांना टाकतात. खीर आणखीन जास्त स्वादिष्ट बनवण्यासाठी ते शहरातले केमिकलला त्या खिरीमध्ये टाकून देतात आणि पोस्टर लावतात, गुलाबची खीर. अरे वा रवी, तू पण काय गुलाबाची खीर विकायला लागलास काय? खूपच चांगली गोष्ट आहे. दे मग आता आम्हाला एक एक प्लेट खीर खाऊ घाल. हो हो, आताच देतो. ही खीर त्या जितूच्या खीरेपेक्षा खूप चांगली आहे. रवी त्या दोघांना खीर खाण्यासाठी देतो. खीर खातानाच दोघांचा राग 7व्या आकाशात जाऊन पोचतो. मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी घाणेरडी खीर कधीच नाही खाल्ली. मी कधीच तुझ्याकडून खीर नाही घेणार. ही खीर तुझ्याजवळच ठेव. असं बोलून दोघे जण तिथून निघून जातात आणि रवी आणि सुशील दोघे जण रागात येतात. ही तर बिलकुल चांगली खीर नाहीये. सगळं ह्या फुलामुळे झालं. हो, सगळं ह्या फुलामुळेच झालं. रवी रागात ते फूल जमिनीवर टाकतो. खालती टाकतानाच जलपरी प्रकट होते. तुम्ही दोघं स्वार्थी आहात.
आपल्या स्वार्थासाठी तुम्ही हे फूल एका नेक माणसाकडून चोरी केलात. मी तुम्हा दोघांना नाही सोडणार. तुम्ही दोघे जण आताच्या आत्ताच मांजर बनून जाल. जसं जलपरी असं बोलते, दोघे जण मांजरांमध्ये बदलून जातात आणि जीतूला ते गुलाबाचं फूल आपल्या दुकानामध्ये भेटतं. शायनी, शायनी, तू ठीक आहेस का? मला बघू दे बरं. ओके, सगळं ठीक आहे आता. पण तू तर मला घाबरूनच टाकलंस. तू काय करायचा प्रयत्न करत होतास? मी चितासारखा उडी मारण्याचा प्रयत्न करत होतो. हा काय मूर्खपणा आहे. हे बघ, तू असंच कुणाचीही नक्कल नाही करू शकत शायनी. यावरून मला एक चांगली गोष्ट आठवली आहे. पप्पा प्लीज गोष्ट सांगा ना. ऐकवतो, पण आधी बसून घ्या. हे गोष्ट ऐकूया. एकदा एका जंगलात एक अस्वल आणि एक माकड दोघं मित्र राहत होते. ते एकमेकांसोबत खूप मजे करायचे. ए माकडा, तू माझी कॉपी का करत आहेस? तू एवढा मोठा आणि मजबूत आहेस अस्वल. मला पण तुझ्यासारखं बनायचं आहे. तू पण किती चपळ आणि हुशार आहेस मित्रा. तू माझ्याबद्दल जास्त विचार नको करू. तू पण किती चांगला आहेस. होय, पण तरी सुद्धा. हे ते बघ, काय आहे तिकडे? तुला माहितीये का, हा मधाने भरलेला माठ आहे आणि हे एकदम ताजं आहे. आता मला खूप मजा येईल. खूप टेस्टी आहे. अस्वल दादा, मी थोडस घेऊ शकतो का? हो हो, घे ना. तू असं का बघत आहेस माकडा? तू स्वतः किती जास्त मध खाल्लंस आणि मला केवढंच मध दिलंस. हे बघ, तुझ्यासाठी एवढं भरपूर आहे मित्रा. आता मी याला कुठेतरी लपवून येतो, नाहीतर कोणीतरी याला चोरून घेऊन जाईल. नंतर भेटू आपण. बाय. हा अस्वल मला कधीच मध नाही देणार. मला वाटतं की त्याच्या ताकदीचं रहस्य हेच असणार. परंतु यावेळेस मी त्याला हे रहस्य लपवून नाही देणार. यम्मी, हे तर खूपच स्वादिष्ट आहे. हीच गोष्ट आहे म्हणूनच तर अस्वल मला मध नाही देत. आज माकड कुठे गेला आहे? काल रात्रीपासून त्याला मी एकदाही पाहिलं नाही. मला त्याच्या घरी जाऊन बघितलं पाहिजे. माकडा, मित्र माकडा, आहेस का घरात तू? काय? तुला काय झालं माकडा? मी सगळं मध खाऊन टाकलं. अरे नाही, म्हणून मी त्या दिवशी तुला मध खायला नाही दिलं. कारण आम्ही फक्त अस्वलच एवढं सगळं मध पचवू शकतो. मी तर प्रयत्न करत होतो तुझ्यासारखं बनायची. तू माझी नक्कल करून माझ्यासारखा नाही बनू शकत मित्रा. आता मला समजलंय. मला माफ कर मित्रा, पण आता हा त्रास. तू काळजी करू नको, मी आताच डॉक्टर क्रेनला बोलावून आणतो. तर अशा प्रकारे डोळे बंद करून एखाद्याची कॉपी करणं हे नुकसानदायक असू शकतं. होय बाबा, आता मला समजलं. मला वाटतं आता तुझं दुखणंही कमी झालंय. आता जा आणि बाहेर जाऊन दोघेही खेळा. आता लगेच जा बरं. ये